कुठं बसली दाखवा बरं तुम्ही. बरं काय केल्याच्या नंतर तुम्हाला दूध तयार करता येईल? आता हे झोपारी सोडून द्यायला काय ऐकू येत नाही. चहा घेतला काय तू? चहा घेतला आता तू झोपेत नव्हता. ऐकू येत नाही का? काय सांगावं आमचं नशीबच असं फुटकं आहे. एका गावाला काय झालं तुम्हाला सांगू मी. माझ्या पुढं असं माणूस बसलं तुमच्या सरकून असं मी सांगून आलो कीर्तन ते असं हसू लागलो बिडू लागलं हे करू लागलं. कीर्तन सुटल्याच्या नंतर मी एका माणसाला म्हणलं माणूस लय हुशार दिसायला म्हणजे महाराज त्यांना ऐकूच येत नाही. आपला विषय काय चालू आहे? दूध. दुधाला फरमान आहे ना. काय केल्याच्या नंतर तुम्हाला दूध तयार करता येईल? करता येते? आईच्या स्तनात असू का गाईच्या स्तनात असू का म्हशीच्या स्तनात असू कुठे असू दूध तयार करण्याची मशीन कुठं आहे का जगात? हा कुणी म्हणतात दूध तयार करायचे नाही पण दुधाचं पावडर करता येते. अरे दूध नसल्या पावडर कुठलं होईल? पण दूध कसं होतंय कुठून होतंय कसं तयार होतंय आपल्याला माहिती आहे का? मग आपल्याला जर आईच्या स्तनातलं दूध नाही पाजलं तर आपण वाचू शकत नाही. वाचू शकतो का आपण? वाचू शकत नाहीत महाराज. वरच्या दुधानं वाचते का माणूस? त्याचं नावाचं वरचं वरी जाते असं बघत बघत. त्या दुधात एवढी ताकद आहे महाराज. आईच्या दुधात एवढी पॉवर आहे त्याच्यामध्ये. बरं आता हे किती पॉवर आहे तुम्हाला बकळ उदाहरण आहे पण एक सांगतो किती पॉवर आहे. मला सांगा तुमच्या इथं माणूस जायला गौऱ्या सरपण हे तुम्ही किती टाकता? 5 क्विंटल गौऱ्या 5 क्विंटल सरपण बरोबर आहे? बरोबर आहे का? मग एवढं ते सरपण टाकता एवढे लाकडं टाकता राखेल टाकता त्याला फुकून देता रात्रभर जळतय. मग हाड काम जळत नाही तो? मुलानं उत्तर द्या ना पटकन आता मला. रामराय देऊ नका. हाड का जळत नाही एवढंच सांगा मला. अरे लोखंड जर टाकलं इस्त्या तर लोखंडाचं काय होते? होते का नाही पाणी? लोखंडाचं पाणी होते का नाही? कसं मामा होतंय? मग मला सांगा माणसाच्या हाडाचं पाणी का होत नाही? तुलाच माहित मला काय माहित का? त्याच्यात काय आहे? आईच्या दुधाची पावर आहे. त्याच्यात काय? आईच्या दुधाची पावर आहे महाराज. इतकी ताकद आहे त्या आईच्या दुधामध्ये की हाड सुद्धा इस्त्या जळत. लोखंडाचं पाणी होतंय पण हाडाचं काहीच होत नाही महाराज. इतकी ताकद आहे त्या दुधामध्ये महाराज. म्हणजे दूध तयार करणारा कोण आहे? कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवे शिरपते सवे दोन्ही म्हणजे काय? वाढई शिरपती सवे दोन्ही म्हणजे काय? जितकं बाळाला दूध लागण तितकंच दूध तयार होतंय. कमी बी नाही जास्तही नाही. जास्त पेलं लेकरला संडास लागते. कमी पेलं तर मरतंगड होते. दोन्ही बरोबर चालते महाराज. ही काळजी कोण घेतली? अरे देवानं काळजी घेतली ना. आपलं किती भाग्य आहे. आपली काळजी घेणारा जगाचा मालक आहे. पोषितो जगासी एकला
अरे किती काळजी घेतो महाराज देव आपली. थोडा आवाज द्या. सगळ्या जीवाचा करीत सांभाळ तुझ मुखलिला ऐसना तुझ मुखलिला ऐसना सगळ्या जीवाचा करीत सांभाळ सगळ्या जीवाचा करतो तुझा भजनातला आनंदच वेगळा असते. भजनातला आनंदच वेगळा असते महाराज. तिथं सगळं देहभाव विसरून जाते महाराज. किती आटासाना नाचालीत आमचे चोपदार महाराज उड्या टाकू टाकू घरी गेल्यास मंडळी म्हणणार लईच ना लागला असते.
पाणी द्यावं त्याला. हा जमाला द्यायला. डोळ्याला पाणी आलं द्यायचं की आनंद झाला द्यायला. पाणी पाजू पाजू तिच्या डोळ्यातून पाणी का आलं? आनंदाचा अश्रू दे. खुश झाले ते एवढं ना. आज तुम्ही असले काय नाही एवढं नाही. आज थोडं वरफुल झाले. आज काहीच कळून झाले. वरफुल झाले काय कळत नाही मला. चला काय झालं आपलं प्रमाण कोणतं? सकळ जीवाचा करीतो सांभाळ. हा आपलं चाललंय. देवानं आपल्याला आईच्या स्तनात दूध निर्माण केलंय. एक गोष्ट सांगितली तुम्हाला, बरोबर आहे? अशा किती गोष्टी येतात मला सांगा? 5 सांगतो म्हणजे 50 गोष्टी आहेत अशा. आता मला सांगा, दूध जगात कुठं मिळते का तुम्हाला? मिळते का कुठं? कशापासून दूध तयार करू शकता तुम्ही? होते का दूध तयार कुठं? कुठंच होत नाही. एक दुसरी गोष्ट मला सांगा. समजा आता मग मी रणजितच्या घरी गेलो. उदाहरण घ्या ना. घरी गेल्या रणजितच्या पप्पानं सांगितलं, घरामध्ये आवाज दिला. थोडा आवाज कमी करवा का बोलताना. मधात आवाज दिला काय? महाराज घरला आले तर 2 कप चहा करा, असा आवाज दिला. मग मधून आवाज आला की चहा करते, पण दूध चहाला पाणी नाही आणि दूध सुद्धा नाही. मग मला सांगा, रणजितचे बाप म्हणू लागला, त्या 2-4 वस्तू मिसळ, त्याचं पाणी तयार कर आणि भगुन्यात टाक. करता येते का पाणी टाकून? कशाचं पाणी करता येते? बरं दूध कशाच करता तयार तुम्ही? अरे पाण्याची मशीन आहे का कुठं जगात? पाणी तयार करायची मशीन जगात कुठं? कोणी म्हणतात हे वरून पडत हे पाणी कोण तयार केलंय? जमिनीतलं पाणी कोणाचं आहे? बरं पाणी नसल्याच्या नंतर आपल्याला किती दिवस वाचताना आपण वाचतान का? मग सांगा, हे पाणी तयार करणारा जगात कोण आहे? हा, मी म्हणालो का तुकाराम महाराज? काय वाटोनिया, काय वाटोनिया, काय वाटोनिया, काय वाटोनिया केले असे पाणी. अरे देवाची चकरणी देव जाणे, आणि या आवडात म्हणते देवच नाही. काय म्हणते? आहेत तिकडे नाहीत माणसं, पण आमच्या नांदेडकडे देव असता तर दिसला नसता का? हे महाराज लोक काही सांगतात, आपलं काकत भोपळा देश मोकळा. महाराजाला सप्तेन पोलीसला हप्ते ह्याचा दणका उठला. तरी का आमच्या बापाच्या घरचं हे काय आवला देवच नाही म्हणते. पण देव नाही का दिसत नाही? देव नाही का दिसत नाही? स्वतः दिसत नाही. दिसणारी वस्तू खरी का न दिसणारी? पटकन सांगा. दिसणारी वस्तू खरी का न दिसणारी खरी? न दिसणारी खरी, बरोबर आहे. 100% न दिसणारी खरी. जोरदार म्हणाले, दिसणारी वस्तू खोटी आणि दिसत नाही ती खरी. बायको दिसती का नाही? ती खरी का खोटी?
चौकदाराचं म्हणणं बरोबर आहे. जेवढ्या वस्तू दिसत्यात तेवढ्या जाणाऱ्या आहेत, जेवढ्या दिसत नाहीत तेवढ्या सत्य आहेत. मला सांगा, या फुलात सुगंध आहे का नाही? या गुलाबाच्या फुलात आहे. दिसतंय का? नाही. हवा एवढी भरभर जाते, दिसती का? नाही. तुम्ही तुमच्या गावचं दूध अंबाजोगायला इकायला नेतात का नाही? एवढं सांगा फक्त. हा? नेतात. इमानदारीने पाणी टाकून नेता का निकन नेतात? पाणी टाकून. तिथे गेल्याच्या नंतर दूध घ्या, दूध घ्या. मग ती एक बाई आली, दूध घेतलं, पैसे दिले, दूधवाला निघाला वापस. त्या बाईनं हाक मारले, इकडे इकडे काय? अरे दुधात पाणी आहे ना. दूधवाला मला दाखव. ती बाई म्हणजे या दुधात पाणी आहे. ते दूधवाला मला दाखव. दुधातलं पाणी दिसतंय का? दुधातलं पाणी दिसतंय का? हो म्हणा ना. दिसत नाही, पण दुधात पाणी आहे पण दिसत नाही. देव जगात आहे पण दिसत नाही. बरोबर आहे. जेवढ्या वस्तू दिसणाऱ्या तेवढ्या कशा आहेत? कुठे आहेत? आणि जेवढ्या दिसतात तेवढ्या नासवान. तेवढ्या कुठलीही जगातली वस्तू घ्या तुम्ही. मग मला सांगा, निर्माण करणारा कोण आहे? अहो देवच नाही म्हणतात. काय काय माणसं देव नसता तर हे तयार झाला असतं का? अरे जेने हे विश्व निर्मिले महर्षी तेव्हा संस्थापिले, यके स्वर्गाते दरिले सत्ता मात्रे आपुलिया. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणाने जो जगाते चाळिता. आयसा लाग या माया सूत्रधारी दोरी नाचवी कुसरी पदवी पाळी संवारी. नाना परिचय लागो वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता. राहिली अंता मग कोटे चाले हे शरीरा. चाले ओ शरीरा, चाले कोणाच्या जीवावर चालत आहे? देवच नाही म्हणतात. देव आहे का नाही? देव आहे पण दिसत. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा. अभंगाचा येतं ना, तुका म्हणे होता पण कशाला सापडा तो या भावा. तुझ्या जवळच देव आहे पण तू नाही म्हणायला. बरेच लोक म्हणतात महाराज देवच नाही हो. तुम्ही ऐकले का ना असं म्हणायचं? म्हणतात देऊच ना का सोडतोय म्हणतात. एखाद लावणं माल घातलं वारी सगळं बतांड आहे म्हणतात. मी म्हणलं, मला एक माणूस महाराज म्हणला, महाराज एवढं कीर्तन सांगितलं मला, जगात देवच नाही तुम्ही काहून एवढं आवडू सांगत आहो मला. कशावर नाही म्हणत? नाही मला देव नाही म्हणा. बरं नसू दे म्हणा, जाऊ दे. नीट आहे का? त्याला उत्तर काय दिलं मी म्हणलं, हे पोरग कोणाचं आहे? ते मला मोरच आहे. काय म्हणले ते? पोरग कोणाचं म्हणले? काय म्हणले ते म्हणलं माझंच आहे. मी म्हणलं, ज्या अर्थी पोरग इथं उभा आहे, ज्या अर्थी इथं पोरग उभा आहे त्या अर्थी ह्या पोराचा बाप कोणीतरी कळालं का नाही? ज्या अर्थी पोरग उभा आहे त्या अर्थी ह्याचा बाप कोणीतरी हा का नाही? पोरग उभा म्हणलं त्याचा बाप आहे ना कोणीतरी.
मग तू उभा आहेस ना, तुझा बाप आहे ना वरी बसलेला, नाही कसं म्हणालास मग? अरे विठ्ठल माय बाप, अरे ते बाप आहे ना आपला, नाही म्हणायचं जमत का? आपल्याला इसे काय चालू आहे? आपल्याला जगामध्ये जेवढ्या वस्तू तयार केल्या तेवढ्या कोणाच्या आहेत? कोण केली बाळा? किंवा काय वाटोनी या केले असे? पाणी देवाचीच करणे, देव जाणे, दोन वस्तू झाल्या. तिसरी वस्तू सांगू, मला सांगा, जगामध्ये उंदीर असो, मांजर असो, बैल असो, गाढव असो, डुक्कर असो, कुत्रा असो, चिलट असो, कुठलंही जनावर घ्या, कुठलाही प्राणी घ्या, कुठलीही मुंगी घ्या, कुठलाही प्राणी घ्या, कुठलाही माणूस घ्या, वंजारी घ्या, मराठी घ्या, हटकर घ्या, बामण घ्या, धनगर घ्या, मुसलमान घ्या, महार घ्या, मान घ्या, कोणत्याही जातीचा माणूस घ्या, सगळ्याचं रक्त सारखंच लालच आहे का वेगळे वेगळे? हा, लालच आहे ना. का मराठ्याचं हिरवं, मुसलमानाचं पिवळं, धनगराचं काळं, बामणाचं हिरवं, असं आहे का काही? सगळ्याच रक्त देवानं काय केलेलं आहे? एकच कलर ठुला आहे का सांगा? वेगळा वेगळा? हा, एकच कलर आहे ना, त्याच्यात काय फरक आहे का? एकच कलर देवानं तयार केला आहे, दुसरा कलर मिसळा येत नाही. आता त्याच्या डबल आहे का? देवानं एक कलर तयार केलाय, पण एकाच रक्त एकासारखं गट वेगळ्या वेगळा टाकलाय. खरं आहे का खोटं आहे? म्हणजे डोकं कोण लढीलंय? हा, हे आवला देवच नाही म्हणती. पुरावा कोणा आकडे मशीनमध्ये नेऊन कापा कोण आहे? अरे एक गट नाही, वेगळा वेगळा गट आहे. मग मला सांगा, डॉक्टरनं जर सांगितलं या माणसाला एक बाटली रक्त द्यावं लागते, कुठून आणणार तुम्ही? आहे का मशीन याची कुठं रक्ताची? कोणीतरी माणसाचंच काढावं लागल ना, आणि त्याला टाकावं लागल. रक्त लावले पण गट वेगळा वेगळा का सारखा? ते डोकं कोणाचं आहे? अरे केवढा उपकार आहे आपल्या देवाचं महाराज, काय आपलं नशीब आहे महाराज. उग माणसानं कुत्र्याचा, बैलाचा, डुकराचा, हरणाचा केला असता जन्म तर काय उपयोग झाला असता? आपल्याला कोणाच केला देवानं? माणसाचा जन्म केला. विठाला विठाला. एवढे देऊन जर कळानं गेले तर काय उपयोग आहे? भगवंताच्या हातामध्ये सगळं सूत्र आहे महाराज. मग मला सांगा, एवढं सूत्र भगवंताच्या हातात आहे, एवढा भगवंत आहे, तर महाराज म्हणले आम्हाला भगवंताची भेट झाली आणि साधूची भेट झाली. कशामुळं? संत दर्शनी हा लाभ. काय लाभ झाला? पद्मनाभ जोडला. म्हणजे कोणाचा जोडला? देवाची भेट. कोणी म्हणतात संताची भेट झाल्याच्या नंतर देवाची भेट होती का? तुम्ही स्वतंत्र देवापाशी किती जरी डोसका आपटिलं, तुम्ही किती काही केले तरी देव तुम्हाला कळणार नाही. संताविना प्राप्ती नाही हो, ऐसे वेदा देती बाई. नाही. महाराज म्हणले आम्हाला देवाची भेट झाली आणि साधूची हरिप्राप्तीशी उपाय धरावे. ते देव संताला सोडून राहत नाही आणि संत देवाला सोडून राहत नाही. आई लेकरला सोडून राहत नाही, लेकरू आईला सोडून राहत नाही, साधू देवाला सोडून राहत नाही, देव साधूला सोडून राहत नाही. ज्या ठिकाणी देव त्या ठिकाणी साधू, ज्या ठिकाणी साधू त्या ठिकाणी देव, असं प्रमाण मना टाळतो. ज्या ठिकाणी देव त्या ठिकाणी साधू, ज्या ठिकाणी साधू त्या ठिकाणी देव. माझे भक्त
मी असं म्हणालो, ज्या ठिकाणी देव त्या ठिकाणी साधू, ज्या ठिकाणी साधू त्या ठिकाणी देव, जिथं देव तिथं साधू, जिथं साधू तिथं देव. आ ओ